नमस्कार, मी किशोरी फुके, ITIA अकोला गर्ल्स. मी आज तुम्हाला आपल्या सिलेबसमध्ये असलेले मशिनरी इन फूड फॅक्टरी या चॅप्टरवरची माहिती तुम्हाला सांगत आहे. आता आपल्या मशिनरी ज्या असतात आपल्या फूड फॅक्टरीमध्ये किंवा आपल्या फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग या ट्रेडमध्ये, ते आहे पल्पर, ज्युसर, ऑटोक्लेव, डिहायड्रेटर, बॉटल फिलिंग मशीन, नंतर क्राउन कॉर्क मशीन, ज्युसर, सीलिंग मशीन आणि पॅकेजिंग मशीन. ह्या मशिनरी आपल्याला आवश्यक असतात. आता पल्पर जे आहे तर पल्परचं स्पेलिंग इथे चुकलेलं आहे, PULPER पाहिजे. तर हे पल्पर जी मशीन आहे यामध्ये जो फळांचा आपल्याला गर काढायचा असतो त्यासाठी ही उपयोगात आणली जाते. ज्युसर ही मशीन जी आहे त्यामध्ये आपल्याला फळाचा जेव्हा रस काढला जातो त्यासाठी ती उपयोगात आणली जाते. ऑटोक्लेव ही मशीन स्टरलायझेशनसाठी, म्हणजे आपल्याला जंतू मारायचे असतात किंवा स्टरलायझेशन करायचं असतं बॉटलचं किंवा इक्विपमेंट्सचं, त्यावेळेस ऑटोक्लेव मशीन ही वापरल्या जाते. नंतर डिहायड्रेटर मशीन पदार्थ सुकवण्यासाठी तिचा उपयोग होतो. बॉटल फिलिंग मशीनचा उपयोग बॉटलमध्ये पदार्थ भरण्यासाठी होतो. क्राउन कॉर्क मशीन पदार्थाला बुच लावण्यासाठी होतो. आणि ज्युसर मशीन ही रिपीट झालेली आहे, वरती मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सीलिंग मशीन पदार्थ बॉटलमध्ये भरल्यानंतर त्याचं झाकण लावल्यानंतर त्या झाकणाला जेव्हा सील केल्या जातं त्यासाठी ती उपयोगात आणली जाते. आणि पॅकेजिंग मशीन म्हणजे पदार्थ तुम्हाला एखाद्या पॉलिथिनमध्ये वगैरे भरायचे असेल तर ते पॉलिथिनमध्ये भरल्यानंतर त्या मशीनला पॅक करणे यासाठी ती मशीन उपयोगात आणली जाते. आता ही जी मशीन्स आहे ह्या आपल्याला याच्यावर माहिती विचारतात, प्रश्न विचारतात थेरॉटिकली. पल्पर मशीनचा उपयोग कशासाठी होतो, ज्युसर मशीनचा उपयोग कशासाठी होतो, ऑटोक्लेवचा कशासाठी होतो, डिहायड्रेटरचा कशासाठी होतो, बॉटल फिलिंग मशीनचा कशासाठी होतो, क्राउन कॉर्क मशीनचा कशासाठी होतो, सीलिंग मशीनचा कशासाठी होतो, पॅकेजिंग मशीनचा कशासाठी होतो. आता प्रत्येकाचा उपयोग तो विचारतातच. त्याच्यानंतर त्याच्या समजा आता ही जी मशीन आहे ऑटोक्लेव मशीन याच्यामध्ये किती तापमान लागतं, बॉटल स्टरलायझेशनला टाईम किती लागतं, असे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. तर मी तुम्हाला पहिली जी मशीनची माहिती सांगत आहे ती आहे ऑटोक्लेव. ऑटोक्लेव हे जे आहे याला याचं नाव, ऑटोक्लेव मशीनचं दुसरं नाव स्टरलायझेशन मशीन पण तुम्ही म्हणू शकता. इथे बाटल्यांचं आणि जे इक्विपमेंट्स असतात त्याचं स्टरलायझेशन केलं जातं. आता ऑटोक्लेव मशीन ही चार्ल्स नावाच्या व्यक्तीने 1987 साली त्याचा शोध लावलेला आहे. आणि ही जी मशीन आहे सहसा मेडिकल फील्डमध्ये वापरतात. ऑपरेशनसाठी जे इक्विपमेंट्स वगैरे स्टरलाइज करायचे असतात ती या ऑटोक्लेवमध्ये केल्या जातं. आणि आपल्या फ्रूट्स अँड व्हेजिटेबल प्रोसेसिंग या ट्रेडमध्ये स्टरलायझेशनसाठी आपण आपल्याला बाटल्यांचं स्टरलायझेशन करायचं असतं, इक्विपमेंटचं स्टरलायझेशन करायचं असतं, त्यासाठी आपल्याला ऑटोक्लेवची आवश्यकता असते. आता ऑटोक्लेव मशीनमध्ये स्टरलायझेशन आपल्या फळेभाज्या संस्करण या ट्रेडमध्ये बाटल्यांचं करतो आपण आणि इक्विपमेंटचं करतो. आणि ही मशीन जी असते ही कॉम्पॅक्ट असते. कॉम्पॅक्ट म्हणजे यातली हवा किंवा जी वाफ आहे ती बाहेर जात नाही. आणि ही बनलेली असते ती गन मेटलपासून बनलेली असते. गन मेटल म्हणजे जी बंदुकी वगैरे साठी बनवतात, बंदूक ज्या धातूपासून बनल्या जाते त्या धातूपासून ही बनलेली असते. नंतर एअरटाईट क्लोजर असतं. एअरटाईट म्हणजे हवा 1 इंचसुद्धा त्यातून बाहेर जात नाही, म्हणून त्याला एअरटाईट क्लोजर म्हणतात. आणि हिची जी रचना असते म्हणजे हिचा जो बाह्य भाग असतो त्या बाह्य भागाची जी रचना असते त्यामध्ये काय असतं की हे इनर चेंबर असतं. इनर चेंबर म्हणजे आतला भाग आणि आउटर जॅकेट म्हणजे बाह्य भाग. आणि त्या बाह्य भागावर एक टेम्परेचर बटन असतं, त्याच्यानंतर टाईम सेटिंग बटन असतं, एक प्रेशर गेज असतं, एक सेफ्टी व्हॉल्व असतं आणि एक सेन्सर असतं. आता हे इनर चेंबर आणि आउटर जॅकेट असल्यामुळे काय होतं की ती बॉडी अशी टणक असते आणि
म्हणजे आपला कुकर कसा असतो, कुकरची बॉडी कशी बनलेली असते, ती त्याचं पत्रा किती जाडसर असतो तसं ते असतं आणि त्याच्यामुळे ते पक्की बनते ती बॉडी त्याची ऑटोक्लेवची. त्याच्यानंतर जे टेम्परेचर बटन असतं ते आपल्याला दर्शवितं की किती टेम्परेचर आपण सेट केलेलं आहे. त्याच्यानंतर टाईम सेटिंग बटन असतं, त्याच्यावर आपण टाईम सेट करायचं असतो. आपल्याला जेवढं टाईम हवा आहे स्टरलायझेशनसाठी तेवढं टाईम सेट करायचं असतं. नंतर प्रेशर गेज हे दर्शवितं की जी गरम हवा तयार झालेली आहे किंवा जो दाब तयार झालेला आहे, गरम पाणी उकळल्यानंतर जी वाफ तयार होते, वाफेमुळे जो प्रेशर तयार होतो किंवा जो दाब तयार होतो तो प्रेशर गेज दाखवते आपल्याला आणि त्याच्यावरून आपल्याला कळतं की आतमध्ये किती प्रेशर तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर एक सेफ्टी वॉल्व असतो. सेफ्टी वॉल्व याच्यासाठी असतो की जर दाब जास्त प्रमाणात तयार झाला असेल तर अशा वेळेस स्फोट होऊ शकतो, ते ऑटोक्लेव फुटू शकते किंवा काही ॲक्सिडेंट होऊ शकतो. म्हणून सेफ्टी वॉल्व असते. जसे आपल्या कुकरच्या झाकणाला एक छोटूसा वॉल्व असतो, जसं आपल्याही कुकरमध्ये समजा दाब जास्त तयार झाला, वाफ जास्त तयार झाली तर ते सेफ्टी वॉलचं जो पत्रा असतो तो उडून जातो आणि त्याच्यातून जी जास्तीची वाफ तयार झालेली असते ती निघून जाते ना. अशामुळे मग त्या ऑटोक्लेवला काही नुकसान होत नाही आणि ऑटोक्लेव खराब होत नाही. म्हणून सेफ्टी वॉल्व असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर सेन्सरचं एक बटन असतं. सेन्सरचं बटन याच्यासाठी असतं की ते तुम्हाला समजा तुमची मशीन उघडी राहिली तर ते आवाज करून तुम्हाला सांगतं की ऑटोक्लेव ऑपरेट करताना काहीतरी चूक झाली आहे तुमच्याकडनं. त्याच्यानंतर पदार्थ स्टरलाइज झाल्यावर सुद्धा ते तुम्हाला सेन्सर तुम्हाला म्हणजे सांगतं की आता पदार्थ स्टरलाइज झालेला आहे, तुम्ही मशीन बंद करू शकता. त्यानंतर जी इंटरनल बॉडी असते म्हणजे आतली जी रचना आहे ऑटोक्लेवची, त्यामध्ये एक स्टँड असतो, एक बास्केट असते, एक बॉटल स्टँड असतं आणि ड्रेन वॉल्व असतो. आता स्टँड जो असतो हा आपण जसा कुकरमध्ये काही पदार्थ शिजवण्याच्या अगोदर स्टँड जसा ठेवतो आपण तसाच तो स्टँड असतो. इथे ऑटोक्लेवमध्ये खाली ठेवल्या जातं, त्याच्यावरती बास्केट ठेवल्या जाते आणि त्या बास्केटमध्ये मग ते बॉटल ठेवल्या जातात आणि स्टँड आणि बास्केटच्या मध्ये पाणी टाकल्या जाते आणि पाण्याची लेवल ही मेंटेन केली जाते. कारण पाणी जर तुम्ही जास्त प्रमाणात टाकलं तर मग जी स्टीम तयार होणार ती त्या स्टीमला जागा मिळणार नाही तयार व्हायला. म्हणून पाणी हे पण प्रमाणशीरच टाकायचं असतं ऑटोक्लेवमध्ये. आणि त्याच्यानंतर बॉटल स्टँड याच्यासाठी असतं की काचेच्या बॉटल असल्यामुळे ते एकमेकांवर आदळू नये आणि फुटू नये, त्याच्यासाठी म्हणून बॉटल स्टँड असतं की त्याच्यावर ते व्यवस्थिशीर उभ्या राहतात त्या बॉटल आणि स्टरलायझेशन प्रक्रियेपर्यंत त्यांना काही इजा होत नाही. आणि एक ड्रेन वॉल्व असतं. ड्रेन वॉल्व याच्यासाठी असतं की ड्रेन वॉल्वमुळे काय होतं की ड्रेन वॉल्वमुळे जेव्हा आपल्याला स्वच्छता करायची असते ऑटोक्लेवची त्यावेळेस जेव्हा आपण साफ करायला जातो तर त्याच्यात पाणी वगैरे टाकून जेव्हा साफ करायला जातो तर जे पाणी वगैरे त्या ड्रेन वॉल्वद्वारे म्हणजे निघून जातं आणि अशा रीतीने चांगल्या रीतीने ऑटोक्लेव आपण स्वच्छ करू शकतो किंवा क्लीन करू शकतो. त्याच्यानंतर ऑटोक्लेव मध्ये जेव्हा आपल्याला बॉटल स्टरलाइज करायची असते त्यासाठी मग आपल्याला एक स्टँड ठेवावा लागेल आणि स्टँडवर मग ते बॉटलचा स्टँड ठेवावा लागेल आणि बॉटलचा स्टँड ठेवल्यानंतर आपल्याला त्याचं ऑटोक्लेवचं झाकण जे आहे असं स्क्रूद्वारे असं फिट करावं लागेल आणि फिट केल्यानंतर झाकण चांगलं फिट झाल्यानंतर त्याचं टेम्परेचर सेट करायचं असतं, त्याचं टायमिंग सेट करायचं असतं आणि त्याच्यानंतर ऑटोक्लेवचं बटन ऑन करायचं असतं. आता आंतरिक रचना ऑटोक्लेवची अशा रीतीने दिसते. आता हा जो स्क्रू आहे वरती, हा जो स्क्रू आहे हा फिरवल्यामुळे झाकण उघडतं आणि बंद होतं आणि हे तुम्हाला लेअर दिसत आहे की किती थराचं ते बनलेलं असतं. ऑटोक्लेव किती थराचं बनलेलं असतं हे आंतरिक रचना तुम्हाला या डायग्राममध्ये दिसत आहे. त्याच्यानंतर जो टायमिंग लागतो
स्टरलायझेशनसाठी बॉटल स्टरलाइज करायला ते साधारणपणे 121 डिग्री सेल्सिअस लागतं आणि 20 मिनिट लागतात. कारण कोणतंही पाणी उकळायला 100 डिग्री तापमान लागतं आणि 100 डिग्रीच्या वरती तापमान गेल्यानंतरच पाणी उकळायला लागतं आणि पाण्याची मग वाफ तयार होते आणि वाफ तयार झाल्यानंतर त्याची एक प्रेशर तयार होते. आता ऑटोक्लेवमध्ये 121 डिग्रीवर ते पाणी जेव्हा गरम होतं आणि त्यामध्ये जी स्टीम तयार होते किंवा जी वाफ तयार होते त्याचं प्रेशर मग वाढतं आणि त्या प्रेशरमुळे काय होतं की ते स्टरलायझेशन ही प्रक्रिया व्यवस्थिशीर होते. आता 20 मिनिट कमीत कमी हा ऑटोक्लेव या तापमानावर सतत काम करत असेल तर स्टरलायझेशन ही प्रक्रिया उत्तमरित्या होते आणि सूक्ष्मातला सूक्ष्म जंतू जो असतो बाटलीच्या बाह्य भागावर असेल किंवा आतल्या भागात असेल तर सूक्ष्मातला सूक्ष्म जीवाणू किंवा जंतू ते नाश होतात. त्यांचे जे पेशी असतात ते पण मरतात, त्यांची अंडी पण मरतात आणि अशा रीतीने ती बॉटल चांगले व्यवस्थिशीर स्टरलाइज होते आणि अशा रीतीने ते ऑटोक्लेव कार्य करतं. ऑटोक्लेववर प्रश्न तुम्हाला टेम्परेचर किती ऑटोक्लेवमध्ये बॉटल स्टरलाइज करायसाठी किती टेम्परेचर हवं, बॉटल स्टरलाइज करायसाठी किती वेळ हवा असे प्रश्न तुम्हाला ऑटोक्लेववर थेरी या पेपरमध्ये विचारल्या जातात. आणि ऑटोक्लेव हे जी आहे ऑटोक्लेव हे जे उपकरण आहे स्टरलायझेशनसाठी वापरतात असेही प्रश्न तुम्हाला विचारतात. अशा रीतीने तुम्ही ते स्टरलायझेशनसाठी कोणतं उपकरण फळेभाज्या संस्करणमध्ये वापरतात तर ऑटोक्लेव हे योग्य उत्तर राहील प्रश्नाचं. आणि ऑटोक्लेव ही मशीन फार उपयोगी आहे आपल्या फळ प्रक्रिया या उद्योगामध्ये आणि त्याची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. धन्यवाद.